नमस्कार मित्रमंडळींनो, आपण ना जी सिरियल करतोय त्याच्यामध्ये आज आत्ता करूया मंगळ. उच्चीचा मंगळ हा मकर राशीमध्ये 0 ते 27 अंश संपूर्ण मकरेत तो उच्चीचे परिणाम देतो. मकर रास आहे शनीची दशम स्थानामधली निसर्ग कुंडलीत आणि दशम स्थानात आहे म्हणजे दक्षिण दिशेची आहे. त्याच्यामुळे इथे शिस्तप्रिय शनीच्या राशीमध्ये जरी शत्रू असला तरी त्यांनी मंगळाला इथे उच्चीची जागा दिली आहे. नात्यामध्ये बघायला गेलो आपण तर शनी हा लष्करातला जनरल आहे आणि मंगळ हा त्याचा सेनापती आहे. अर्थात शनीपेक्षा तो लहान आहे, पण तरी त्याच्या घरी त्यांनी मंगळाला उच्चीची जागा दिली. लिडरशिपला खूप भरपूर वाव दिलेला आहे. आता हा उच्चीचा जो मंगळ आहे हा जर कुंडलीमध्ये षष्ठामध्ये आला असेल, षष्ठात 10 आकडा आला म्हणजे सिंह लग्नाची कुंडली आहे. सिंह लग्न असलं की 5, 6, 7, 8, 9, 10 10 आकडा षष्ठामध्ये येतो. तिथे मंगळ उच्चीचा आला तर रवी आणि शनी हे कुंडलीमध्ये शुभ असतील तर फार उत्तम. या सिंह लग्नी हा मंगळ उत्तम परिणाम देतो. षष्ठामध्ये हा सामर्थ्यवान आहे. जनरल मध्येच षष्ठामध्ये मंगळ हा अतिशय धीट, अखंड रोग रिपुचा सामना करणारा ग्रह आहे. कारण मंगळ हा लढवय्या ग्रह आहे, विजय मिळवणारा आहे. हे कायदेशीर गोष्टींचं, कायद्याच्या गोष्टींचं स्थान आहे. याच्यामध्ये हे कायद्यामधल्या गोष्टींमध्ये स्वतःला विजय मिळवून देणार आहे. लष्कर, पोलीस, इंजिनिअरिंग या कुठल्याही प्रकारामध्ये उच्च पद असलेला आहे. IPS अधिकारी, ICS अधिकारी यांच्या कुंडलीमध्ये हा असू शकतो षष्ठामध्ये, कारण षष्ठ स्थान हे सेवा देण्याचं स्थान आहे. रोग रिपुचा नाश करणारा, धाडसी, आक्रमक, आत्मविश्वासू आणि कष्टाळू आणि अतिशय पक्क्या वृत्तीचा, डिटरमिन्ड अँड डिसिप्लिन्ड असा हा मंगळ असतो. पण षष्ठ स्थान हे निसर्ग कुंडलीत बुधाचं आहे, पचन संस्थेचं आहे आणि मंगळ हा उष्ण ग्रह आहे. त्याच्यामुळे या षष्ठातल्या उच्चीच्या मंगळाला उष्णतेमुळे पचनाचे त्रास होऊ शकतात. हा व्ययावर बघतो. व्ययस्थान हे डोळ्याचं आहे. पुरुषाच्या कुंडलीमध्ये डावा डोळा, बाईच्या कुंडलीमध्ये उजवा डोळ्याचे त्रास होऊ शकतात. हा षष्ठातला उच्चीचा मंगळ चांगला सर्जन असू शकतो. यांत्रिक क्षेत्रामध्ये चांगले प्रगती करू शकतो. पोलीस, सैन्य दलात काम करू शकतो. या मंगळासाठी हा षष्ठामध्ये आलाय म्हणून यांनी पॉझिटिव्हली काम करावं. याच्यासाठी हनुमानाची उपासना यांनी केली पाहिजे. मंगळवारी रक्तदान केलं पाहिजे, कारण मंगळ हा रक्ताचा कारक ग्रह आहे. पुढे तो अष्टमामध्ये आला. अष्टम स्थानामध्ये हा उच्चीचा मंगळ मकरेमधला. अष्टमात जेव्हा 10 आकडा येतो तेव्हा 9 आकडा सप्तमात, म्हणून मिथुन लग्नाची कुंडली असते. मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी हा राजयोगकारक ग्रह आहे. मंगळ हा मिथुन लग्नाचा मित्र नाही, शत्रू आहे. पण इथे हा आकस्मिक धनलाभ, वारसा हक्काची संपत्ती, रिसर्च मध्ये यश आणि दीर्घायुष्य देणारा ग्रह आहे. तसंच वैवाहिक जीवनामध्ये अष्टमामध्ये असणारा हा उच्चीचा मंगळ हा मांगलिक दोषाचा आहे. व्ययस्थानामध्ये उच्चीचा मंगळ असेल, व्ययामध्ये उच्चीचा मंगळ हा पण मांगलिक दोष आहे. व्यक्ती अतिशय पराक्रमी, ध्येयवादी, परदेशामध्ये यशस्वी, कारण व्ययस्थान परदेशाचं आहे. पण खर्च मात्र खूप असतो आणि वैवाहिक जीवनामध्ये हा मंगळ अडथळे निर्माण करतो. हा प्रचंड ऊर्जा, एनर्जी, ध्येय निश्चिती असणारा आहे. अनावश्यक खर्च मात्र होणार, त्यासाठी तुम्ही सावध राहायचं. ज्यांच्या व्ययामध्ये उच्चीचा मंगळ आहे, कायदेशीर बाबीमध्ये वादविवाद करताना संयम बाळगायला पाहिजे. वैवाहिक जीवनामध्ये हा मांगलिक दोष आहे. जर लग्नेश मेष किंवा वृश्चिक असेल, जेव्हा व्ययामध्ये उच्चीचा मंगळ असतो तेव्हा लग्नेश हा कोण असतो तर व्ययात उच्चीचा मंगळ म्हणजे मकर रास, त्यामुळे लग्न कुंभ आहे. किंवा व्ययात उच्चीचा मंगळ असताना लग्नेश शनी आहे असं आपण म्हणू. मेषेचा मंगळ किंवा वृश्चिकेचा मंगळ असतो त्यावेळेला 10 आकडा तृतीयामध्ये किंवा दशमामध्ये येतो, म्हणून व्ययामध्ये हा उच्चीचा मंगळ येत नाही. पण व्ययात येणारा उच्चीचा मंगळ हा 10 आकडा व्ययामध्ये आला म्हणजे कुंभ लग्नाच्या कुंडलीत येतो. अर्थात लग्नेशाचा तो कट्टर शत्रू आहे. त्यामुळे याचे परिणाम जरा हिणकस पद्धतीनेचा देतो. हा थोडासा बंधन योगाचा कारक आहे. जर हा मंगळ एकटा असेल, याच्याबरोबर पापग्रहाची दृष्टी किंवा युती नसेल तर हा मंगळ बंधन योग आणतो, हा चांगला नाही. अशा प्रकारे आपण
उच्चीचा अतिशय शक्तिवान मंगळ त्रिकस्थानामध्ये कसा वेगळे परिणाम घेतोय दाखवलं मी तुम्हाला. आपापल्या कुंडलीमध्ये बघा, अर्थात जेव्हा हे उच्चीचे ग्रह त्रिकस्थानामध्ये येतात तेव्हा त्यांच्या त्या त्या ग्रहाची पूजा, त्याच्या बीजमंत्राचा जप हे करणं अत्यावश्यक होतं. आणि असं केल्यानंतर असं कधीच नसतं ना की प्रत्येक ग्रह जिथे आलाय तिथे आयुष्यभर वाईटच फळ देतो, असं होत नाही. गोचरीनी त्याच्यावरून जाईल आणि अंशात्मक त्याच्यावरून जाईल तर तो वाईट फळ देतो. चंद्रापासून जर हा मंगळ 3, 6, 10, 11 सोडून असेल, गोचरीनी उच्चीचा तिथे येईल, तर हा चांगले परिणाम देत नाही. एकूण आपल्या कुंडलीमध्ये संमिश्र परिणाम ग्रहांचे मिळत असतात. उच्चीचे ग्रह काय करतात, हे शुभस्थानात चांगले आहेत, मग त्रिकस्थानामध्ये यांचं काय कमी आहे, काही जास्त आहे, त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे 6 आणि 12 मध्ये कोण चांगला आहे कोण नाही आहे हे आपण पाहिलं. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून 1-2 ग्रह राहिलेले आहेत उच्चीचे बघायचे, ते त्रिकस्थानामध्ये गेल्यावर काय करतील हे आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत बाय बाय.